मी आजच्या दिवशी एवढंच सांगेन की अनेक वर्ष कामगारांनी, जवळपास 12-13 वर्ष कामगारांनी आणि ठेकेदारांनी संघर्ष केला. भारतीय शिपयार्ड कंपनी बंद झाल्याच्या नंतर लिक्विडेशनची प्रक्रिया ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला कुठली कंपनी विकत घेईल, कंपनी आल्याच्यानंतर कंपनी सुरू करणार की बंद करणार हा संभ्रम आजपर्यंत होता. परंतु त्या अगोदर कामगारांची देणी हे कंपनीने दिली पाहिजे असा आग्रह सगळ्याच कामगारांनी धरला होता, जो योग्य होता. त्याला पाठिंबा देखील ह्याही अगोदर मी जाहीर केला होता. अनेक ज्या ठिकाणी आपण आता एकत्र जमलो याच ठिकाणी आंदोलन झाली, संघर्ष झाला आणि आज त्याला यश आलं आहे. मी एवढंच म्हणेन की कामगारांच्या संयमामुळे, कामगारांच्या सहकार्यामुळे हे सगळं शक्य झालं आहे आणि कामगारांची एकजूट ही अशीच कायम राहावी आणि नक्कीच ही एकजूट राहू नये, याच्यामध्ये फूट पडेल आणि त्याचं राजकीय भांडवल त्याचं करायचा प्रयत्न काही लोकांनी केला, परंतु त्याच्यावरती मला जास्त भाष्य करायचं नाही. आज नवरात्र उत्सवाच्या वेळेला दसऱ्याच्या दिवसांमध्ये कामगारांचा हा प्रश्न सुटलेला आहे आणि सगळ्यांची नवरात्र आणि दसरा आणि दिवाळी ही सुखात जाणार आहे. नक्कीच ह्याचं मला आमदार म्हणून मला समाधान आहे. मी आभार मानेन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजित सामंत साहेबांचे देखील आणि स्क्वेअरपोर्ट कंपनीचे देखील मी मनापासून आभार मानेन की कायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी ह्याच्यामध्ये कामगारांच्या दृष्टीने विचार केला आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला आहे. आणि भविष्यामध्ये देखील ही कंपनी सुरू होण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आणि कंपनी 100% आम्ही सुरू करून घेऊ आणि त्यावेळेलाच देखील ज्या ज्या कामगारांना नोकरीची गरज आहे त्यांना अर्थातच त्यांना प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे इतक्यात आम्ही समाधान मानलेलं नाही. जेव्हा कंपनी सुरू होईल त्यावेळेला 100% आम्हाला समाधान मिळेल आणि इथल्या परिसरामध्ये गेले 15-20 वर्ष जे काही अधोगती आली होती हा परिसर पुन्हा प्रगतीकडे जाईल अशी नक्कीच आम्ही आशा बाळगून आहोत आणि नक्कीच त्याला यश देखील येईल. पुन्हा एकदा कंपनीचे आणि सर्व कामगारांच्या ठेकेदारांचे मनापासून मी आभार मानतो. काही आरोप असे केले जात आहेत की कामगारांचे पैसे हे राजकीय नेत्यांनी ठरवले, कामगारांचं थकीत वेतन हे कोण घ्यायचं हे राजकीय नेते ठरवणारे कोण, याच्यावरती बघा शेवटी मला राजकारणामध्ये काही बोलायचं नाही. मगाशी म्हटलं तसं की कामगारांमध्ये फूट पाडून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न होत होता. ज्या वेळेला ही बोलणी सुरू झाली त्यावेळेला मी काही इन्व्हॉल्व नव्हतोच. कामगारांच्या वतीने ही बोलणी सुरू होती. कामगारांचे त्यावेळेला जे प्रतिनिधी होते त्यांनी 10% समाधान मानून चेक वाटपाला सुरुवात होणार देखील होती. जवळपास एफिडेव्हिटचे आणि त्या नोटरीचे सगळे ड्राफ्ट देखील फायनल झाले होते. ज्यावेळेला मला ही बातमी कळली की 10% कामगारांनी समाधान मानलंय आणि तिथे 10% विषय तिथे अंतिम झालेला आहे त्यावेळेला मी हस्तक्षेप केला की हा अन्याय आहे. 10% म्हणजे काहीच नाही, तुटपुंज रक्कम जर का अशी दिली जाणार असेल आणि कामगारांमध्ये अन्याय होणार असेल त्यावेळेला मी मध्यस्थी केली आणि ही रक्कम आपण वाढवून घेतली. तर नक्की ज्यांनी हा आरोप केला त्यांनी विचार केला पाहिजे की 10%वरती जेथे तुम्ही समाधान मानत होता तिथे जर का 40% मिळत असतील, ठेकेदारांची जी देणी होती त्याच्यावर देखील आपण कुठलाही निर्णय कंपनीकडनं दिला जात नव्हता, तो देखील आपण करून घेतला. स्टाफच्या बाबतीमध्ये देखील जे काही स्टाफ होते त्या स्टाफची पण यादी याच्यामध्ये आहे ना. काही ठराविक जे आपले लोकल स्टाफ आहेत त्यांना देखील आपण याच्यामध्ये समाधानकारक आपण रक्कम मिळवून, म्हणजे त्यांची ती देणी होती ते आपण मिळवून देतोय. अशा वेळेला तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जिथे 10% वरती तुम्ही समाधान मानलं होतं, आज 40% मिळालेले आहेत आणि मध्ये 30% कुठे जाणार होते हा देखील प्रश्न उद्भवतो ना. आणि म्हणून मला वाटतं आपण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा कामगारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने जर का आपण विचार केला असता तर ही वेळ तुमच्यावरती देखील आली नसती. मला याच्यामध्ये पहिल्या दिवसापासून मी कधीच इन्व्हॉल्व नव्हतो, कामगारच हाताळत होते. परंतु जरी मी नेता असलो तरी सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून जर का माझ्या जनतेवरती अन्याय होत असेल तर तिथे लढा देण्याचा हा माझा संविधानाने दिलेला मला अधिकार आहे, तो माझ्याकडून कोणी हिसकावून घेऊ शकतो. असा पण एक आरोप केला जातोय की आज जे काही पैसे किंवा चेक वाटप केले जात आहेत ते जर आज घेतले नाहीत तर ते परत मिळणार नाहीत, अशाही काही आरोप होत आहेत. तर बघा आजही मगाशी मी म्हटलं तसं इथे कामगार येऊ नये, त्यांनी हे चेक घेऊ नये, आजही ते प्रयत्न सुरू आहेत. जे दुर्दैवी आहे, तुम्हाला यश आलं नाही म्हणून दुसऱ्याला त्याचं नुकसान करायला लावायचं, ह्याला काही राजकीय ह्याला किंवा कामगार नेता म्हणत नाहीत. कामगारांचा जो फायदा करून देतो तो कामगार नेता असतो. स्वतःचा फायदा झाला नाही, स्वतः मनाप्रमाणे झालं नाही आणि स्वतः 10% मध्ये समाधान मानलं होतं, दुसऱ्याने जास्त मिळवून दिले म्हणून स्वतःचं अपयश लपवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याचं जर का तुम्ही ढाल म्हणून त्याचा उपयोग करत असाल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं ह्या आरोपांना उत्तर देण्यापेक्षा आजचा चांगला दिवस आहे.
मला ह्याच्यामध्ये कुठेही वाईट बोलायचं नाही. सगळ्यांच्याच ओरड्यावरती हसू आहे. चांगलं समाधानाचं आणि चांगलं वातावरण आहे. हे वातावरण मला खराब करायचं नाही. आज चांगले दिवस आमच्या कामगारांना, ठेकेदारांना आलेले आहेत. असेच ह्यापेक्षा चांगले दिवस कसे येतील ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अशा आरोपांना उतरण्यासाठी आमच्याकडे वेळ नाही. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.